हे जुन्या 2 महिन्याचा संगमित बर आता आपण पॉइंट वर तो पॉइंट निघणार आता इथे काय अडचण नाही गाडी काढायला काय नाही बरं अशी डाळी गिळे कापून जातात ही एक वाहिनी 2 इंची वाहिली आणि 2 इंची आपल्याला 3 ते 3.5 इंची पाणी लागायची शक्यता बाकी वाहिनी अशा आहे की चालू आहे पाणी आणण्याची ताकदीच्या रुंदीच्या कारण त्या रुंदीतून या रुंदीत दुप्पटचा फरक पडायला फोन लावतो याची रुंदी खूप मोठी आहे इथं लक्ष्मण काकाच्या वावरात हो तिथं पाहिलं पाणी एका जागेवर सुटलेल्या मोठ्याच मोठ्या राहिल्या हो याचा काही संबंध नाही काय ती गेली फुकट तिकडे वाया आपल्याला त्याला काय करायचं नाही बरोबर हा फुटावर नाहीच ते काही संबंध नाही 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 पण पाणी सांगतात किती इंची लागते ते आपण त्याच्या 3.5 इंची घरी पाहतात आणि वावरात पाहतात हो तेल टाका व्हिडिओ काही केले नाही नाही अशी रेस करा फक्त व्हिडिओ नको नुसती टेस्ट ते बारका गड्डा करतात आता ते बोर पुरता तेल टाका इथे टाकायचं इथे टाका हे झालं मधातला सेंटर हा इथं का बोरची गाडी टेकवायची गावून बोरच्या गाडीची दिशा सांगा आम्हाला कशी लावायची गाडी कवाई सूर्यतळ लावायची म्हणजे ट्यूब लेवल लावायची गाडीची तोंड तिकडं हो सूर्यतळ ठेवायचं कवा बी इथं सुरात लागली पाहिजे आपली गाडी काहून नाही लागत सूर्यतळच गाडी लावा लागत सूर्यतळ म्हणजे गाडी तशीच लागली ना नाही गाडीचं तोंड इकडे होईल नाही तोंड तिकडे हो सूर्यतळ गाडी राहील तिकडे राहील बाळू तसे सर्किलच मारून ठेवतो पुढे बरं माहिती राहील मशीन द्यायला झाला पाणी गावनी पाण्याचं पर्क्युलेशन चांगलं आहे एरियात नी शंभर फुटाच्या जवळपास आहे दुसरं 150-150च्या आसपास जाते त्या 2 वाहिन्या तुटल्या तर मग पाणी समजा तेवढं लागून जाते इथं गोल करू का आता हो हे गोल करू गड्डा कर तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या मेक इन मशीनचा दौरा आमचे गावाचे शेजारी एक कोणतं गाव आपलं देपूळ वारा देपूळ कुंभिलई हे एक शिवार आहे आमचं तिथले आमचे गंगावणे काकाजी एक 2 महिन्यापासून वेटिंगला होती 2 महिना वेटिंग पासून आपण त्यांना एक वेळ देऊ शकलो नाही पण आज रोजी बुलढाण्याचा दौरा झाल्यानंतर आज रोजी आपण गंगावणे काकांना एक वेळ दिलेला आहे आणि त्याचं एक 5-7 एकर इथं शेत आहे त्या शेतला एक बोरचा पॉईंट आपण इथं दिलेला आहे साईडलाच उमराचं झाड आहे आणि इथं आपण एक 3 ते 3.5 इंची बोरला पाणी लागलं असा एक पॉईंट शोधलेला आहे आता या पॉईंटला आमचे गंगावणे काका 1-2 दिवसातच बोर करतील तर ह्या बोरला कशा प्रकारे पाणी लागलं त्या पाण्याचा व्हिडिओ तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू
कारण गंगावणी काका आपल्याला बरेच दिवसापासून फोन करायले, पण आपल्याला काही वेळ भेटला नाही. एक बुलढाण्याचा दौरा झाला आणि आज त्यांच्यासाठी आपण स्पेशल वेळ काढून त्यांच्या शेतात आलेला आहे. तर ह्या शेताचा सर्वे झाल्यानंतरचा एक चांगला पॉईंट आपल्याला सापडलेला आहे. याचा व्हिडिओ आपल्याला गंगावणी काका बोर झाल्यानंतर पाठवतील, ते तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की आपल्या मेक इन इंडिया मशीनला कशा प्रकारचा सक्सेस भेटलेला आहे तो. तर आता हा पॉईंट आता मंगळवारी पाडले सुरू करणार नाही, तर मंगळवारी याचा व्हिडिओ तुम्हाला आपण बुधवारपर्यंत हे दाखवून देऊ. कारण इथं एक पॉईंट आहे जो आपण तुम्हाला दाखवू. कारण हा पॉईंट एक सेंटर निघलेला आहे अलीकडे. या सेंटरला एक पाण्याचा असा प्रेशर दाखवायला की 3 ते 3.5 इंची पाणी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण काकाजींना बरेच बोर मारलेले आहे, एक अनसक्सेस भेटलेलं आहे आणि आपल्याकडून यश प्राप्त करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर आपण बघूया आपल्याला यश भेटते की नाही. एक चांगला रिझल्ट मशीन दाखवत आहे, तशा प्रकारचं पाणी लागते की नाही लागतं त्याचा व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवूया. एक ड्राय एरिया आहे, पूर्ण चौकून तुम्हाला दाखवेल. एक सगळं कोड्डा आहे चौकडं, पण सध्या काय पाण्याची स्थिती नाही आहे. तसं आपण बघू इथं कसं पाणी लागतं ते कसं नाही. देपूळ तालुका जिल्हा वाशिम, ज्ञानूभाऊ बंजारा भूजल संरक्षण यांनी आमच्या शेतात एक पॉईंट केला. 4 इंची पाणी सांगितलं होतं, बोरला पाणी 5-6 इंची पाणी लागले. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यांना सर्व जगासाठी असंच पाण्याचे सर्वेक्षण करून सर्व कास्तकारांना सुखी करावे.